गाईस, रोवण्या झाल्यावरची हालत. रोवणं म्हणजे धान झाला की ताप घेऊन बसा 8 दिवस. रोवण्यापेक्षा डबल पैसे तापाण्यामध्येच निघतात. 4 दिवस नाही झाले रोवण्याला तर बुकाराला. गाईस, रोवण्यात भिगून कामं करू नका. आपली काळजी घेऊन रोवणा करा. रोवणा म्हणजे धान लावणं बरं. कोणाच्या भाषामध्ये धान, कोणाच्या भाषेत रोवणा, कोणाच्या भाषेत काही पण बोलतात. आपापल्या भाषाप्रमाणे माझ्या भंडारा जिल्हा, नागपूर जिल्ह्यामध्ये रोवणा धान लावणं म्हणतात.